मित्रांनो, अमोल मिटकरी राष्ट्रवादी अजित गटाचे विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी खळबळ उडवून दिलेली आहे. 28 तारखेला मुंबईहून बारामती येथे अजित पवारांचे विमान लँडिंग होत असताना क्रॅश झाले आणि अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती बातम्यांमधून प्रसारित करण्यात आली. यावरच अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट टाकलेली आहे फेसबुकवर. ते म्हणतात, जर विमानाचा अपघात झाला आहे तर विमानामधील 6वा व्यक्ती कुठे आहे? 5 लोकांच्या बॉड्या मिळाल्या, 6व्या व्यक्तीची बॉडी कुठे आहे, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. दुसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की अचानक ऐनवेळी पायलट का बदलण्यात आले? तिसरा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्यांच्या पोस्टमध्ये. अमोल मिटकरी त्यांच्या पोस्टमध्ये तिसरा प्रश्न उपस्थित करताना म्हणतात की विमानातील कागदपत्रे का जळाली नाहीत? कागदपत्रे आहेत तशीच कशी काय राहिली? असे 3 प्रश्न उपस्थित करून अमोल मिटकरी यांनी खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्याला माहीतच आहे की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांनी स्वतः घटनास्थळाला, जिथे अपघात झाला अजित पवारांच्या विमानाला, त्या स्थळाला त्यांनी भेट दिली. घटनास्थळी जाऊन पाहणी केली, निरीक्षण केलं आणि त्यानंतर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हा अपघातच आहे, त्यामुळे यावर कोणीही राजकारण करू नये, अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी घेतलेली असताना मात्र राष्ट्रवादी अजित गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट करून खळबळ माजवून दिलेली आहे. त्या पोस्टमध्ये अमोल मिटकरी म्हणतात की विमानामध्ये जर 6 व्यक्ती होत्या तर 6व्या व्यक्तीची बॉडी का मिळाली नाही? दुसरा प्रश्न ते विचारतात की अचानक पायलट का बदलण्यात आले? तिसरा प्रश्न अमोल मिटकरी विचारतात की विमानातील कागदपत्रे का जळाली नाहीत? कागदपत्रे आहेत तशी रस्त्यावर विमानाच्या दुर्घटनेच्या स्थळावर पडलेली दिसतात. ती कागदपत्र का जळाली नाही? बॉड्या जळाल्या परंतु कागदपत्रे जळाली नाही, हे आश्चर्य नाही का? अशी पोस्ट राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विचारले आहेत. अमोल मिटकरी हे अजित पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत. ते विधान परिषदेमध्ये त्यांना घेण्यात आलेलं आहे. विधान परिषदेचे ते आमदार आहेत आणि त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे नवीन वादाला सुरुवात झालेली दिसते आहे. नवीन वाद या महाराष्ट्रामध्ये पेटून उठणार आहे असं दिसतंय, कारण हा चौकशीचा भाग आहे. चौकशी अंती जे काही आहे ते समोर येणारच आहे. परंतु तत्पूर्वी असे काही प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केल्यामुळे लोकांमध्ये आणखी संशयाची सुई निर्माण झालेली आहे. त्यांना वाटतं की हे कागद का जळाली नाही आहेत? 6वी बॉडी कुठे आहे? आणि पायलट अचानक का बदलण्यात आले? या प्रश्नाने आता महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण केलेला आहे आणि खळबळ माजवून दिलेली आहे.